येथील गुरुद्वारा परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर फौजदारी प्रक्रिया संहितेचा कलम 144 लागू करा. उमेश महाजन यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. धुळे शहरातील शांतताप्रिय नागरिक व शीख संघटनेचे जबाबदार सदस्य यांच्या उपस्थितीत आज उमेश महाजन यांच्या वतीने आज निवेदन देण्यात आले, ज्यात संवेदनशील जनहिताशी संबंधित असलेला विषय या ठिकाणी घेण्यात आला. विश्वसनीय सूत्रांद्वारे स्थानिक पातळीवर प्राप्त माहितीनुसार अलीकडील काळात धुळे येथील गुरुद्वारा परिसरात बाहेरून मोठ्या संख्येने काही निहंग सिंहांना आमंत्रित करण्यात आले असून निहंग सिंह हे त्यांच्या धार्मिक परंपरेनुसार शस्त्र धारण करतात, याचा आम्ही त्यांच्या धार्मिक अधिकार म्हणून पूर्ण आदर करतो. सध्याच्या परिस्थितीत इतक्या मोठ्या प्रमाणावर शस्त्रधारी व्यक्तींची एकत्रित उपस्थित असल्यामुळे परिस्थिती भीती, तणाव आणि कायदा सुव्यवस्था बिघडण्याची तीव्र शक्यता निर्माण झाली असून स्थानिक संघात व सामान्य नागरिकांमध्ये गंभीर चिंता व्यक्त होत असून अशा प्रकारचा जमाव कधीही अप्रिय किंवा अनुचित परिस्थिती निर्माण करू शकतो. त्यामुळे गुरुद्वारा व्यवस्थापन व त्यांच्या मालमत्तेवर अवांछित कब्जा किंवा वाद निर्माण होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. यामुळे केवळ धार्मिक सलोख्याला धक्का बसणार नाही, तर धुळे शहरातील शांतता, सामाजिक सलोखा आणि सार्वजनिक सुरक्षेला देखील धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे या संबंधित आपण या ठिकाणी 144 कलम लागू करण्यात यावे असे आशयाचे निवेदन आज देण्यात आले. या प्रसंगी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस तथा महात्मा फुले समता परिषद कार्याध्यक्ष, जिल्हा शांतता कमिटी सदस्य उमेश महाजन यांच्यासह अरविंद सिंग सैनी, शेर सिंग जबन, गुरुसेवक सिंग खैरा, वंशदीव सिंग विरक, अर्श्व प्रीती सिंग रंधारा आदी सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले. धुळे शहरातील सुप्रसिद्ध अशा गुरुद्वारातील संत श्री धीरजसिंह बाबा यांच्या हत्येप्रकरणी आणि उद्या तिथे होऊ घातलेल्या अर्धासा समयी बेकायदेशीर सत्ता बाबांची जी गादी असतात ते करण्याचा प्रयत्न तिथे होऊ शकतो. आधीच धुळे शहर हे कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत थोडं सेन्सिटिव्ह बनलेलं आहे आणि प्रशासनाकडून, निवडणूक आयोगाकडून धुळे शहरात आचारसंहिता लागलेली आहे आणि अशा अवस्थेत निहंग समाजाचे निहंग सिंग म्हणून जे शस्त्रधारी शीख समाजाचे आहेत समुदाय, तो मोठ्या प्रमाणात आणि बेकायदेशीररित्या तिथे गुरुद्वारात जमा झालेला आहे. शस्त्रांसहित जमा झालेले आहेत, तलवारी बंदुकांसहित जमा झालेले आहेत आणि अशा अवस्थेत आधीच आपल्याला माहिती आहे की धुळे शहर हे सेन्सिटिव्ह पॉईंट आहे. अशा अवस्थेत तिथे कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न उद्भवू शकतात, काही अप्रिय घटना घडू शकते जेणेकरून धुळे शहराच्या शांततेला गालबोट लागू शकते. म्हणून आम्ही सन्माननीय कलेक्टर मॅडमांना निवेदन देण्यासाठी आलो होतो शांततेप्रिय नागरिकांकडून. शीख संघटचे लोक आणि मी शांत समिती सदस्य म्हणून इथे आलेलो होतो आणि निवेदन दिलं आम्ही की तिथे 144 धारा आपण लागू करण्यासाठी सन्माननीय SP साहेबांना आदेश करावेत, जेणेकरून कुठली अप्रिय घटना तिथे व्हायला नको. काही ज्या शक्ती आहेत ज्यांनी बाबांचाच हत्येचा डाव रचलेला आहे, त्याच शक्ती तिथे त्या गादी हत्याण्यासाठी प्रयत्न करणार आहेत आणि जो मारेकरी उमेश माळोदे, त्या उमेश माळोदेच्या मागचा मास्टर माइंड कोण आहे हे न शोधता त्या गादीचं हस्तांतर करण्यासाठी कसली काही चालू आहे, हाच आम्हाला एक सामान्य नागरिकांना प्रश्न पडलेला आहे. SIT फक्त नावापुरती आहे असं आम्हाला वाटतंय. SITच्या ऐवजी CID चौकशी व्हावी ही मागणी आम्ही उद्या गृहमंत्र्यांना भेटून करणार आहोत आणि सर्व पत्रकार बांधवांनी या गोष्टीची जास्तीत जास्त प्रचार प्रसार करावा आणि दखल घ्यावी हे मी माझ्या सर्व पत्रकार बांधवांना आवाहन आणि नम्र विनंती करतो. धन्यवाद.